तुमचं यशोधरा कोचिंग क्लासेसमध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक अवघड गणिताचं उत्तर हे सोप्या पद्धतीने मिळतं. मित्रांनो, आजपर्यंत आपण अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये प्रॅक्टिस सेट 2.2 पर्यंत या ठिकाणी सिलेबस कंप्लीट केला आहे. आता यामध्ये नेक्स्ट जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे चॅप्टरचा, तो म्हणजे द सम ऑफ एन टर्म्स ऑफ एन एपी. म्हणजे यासाठी आपल्याला आपण जो फर्स्ट फॉर्म्युला या ठिकाणी पाहिलेला होता तो थोडासा आपण रिवाइज आधी करणार आहेत. दॅट इज द एन टर्म्स ऑफ एन एपी. एन टर्म्स ऑफ एन एपी यामध्ये Tn इज इक्वल टू टॉइस ए प्लस n मायनस 1 इंटू डी. हा तुमचा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. यावर आधारित अनेक प्रकारचे एक्झाम्पल्स देखील आपण प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये देखील पाहिलेले आहेत. आता जो सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ एन एपी हा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे. तो फॉर्म्युला सगळ्यांनी नोट करा आणि तो चांगल्या प्रकारे पाठ करून ठेवा, ज्या आधारे तुम्हाला 3.3 मध्ये असणारे एक्झाम्पल्स या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत. आता सपोज आपल्याकडे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे आणि तिची जी फर्स्ट टर्म आहे, फर्स्ट टर्म इज ए कॉमन डिफरन्स जो आहे, कॉमन डिफरन्स दॅट इज बी. तर मग अशा अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये द सम ऑफ फर्स्ट nth टर्म्स ऑफ एन एपी हे काय असलं पाहिजे? दॅट शुड बी Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट ट्वाइस a प्लस n मायनस 1 इंटू b. तर हा सगळ्यांनी फॉर्म्युला लक्षात घ्या. मी रिपीट करतो या ठिकाणी. Sn it is equal to n by 2 into bracket twice a plus n minus 1 into b. The next important formula here we are going to see. Sn is equal to n by 2 into bracket t1 plus tn. आता इथं t1 plus tn म्हणजे काय? तर t1 म्हणजे फर्स्ट टर्म आणि tn म्हणजे लास्ट टर्म ऑफ द अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये काय काय इम्पॉर्टन्स आहेत पहा. सेकंड फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्हाला एन टर्मची सम फाइंड आउट करायची असेल तर तुम्हाला फर्स्ट आणि लास्ट टर्म या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला लास्ट टर्म माहित नसेल आणि तुमच्याकडे फर्स्ट टर्म असेल, किती टर्मची सम काढायची ते तर आपल्याला समजणारच आहे, आणि कॉमन डिफरन्स असेल तर आपण फर्स्ट फॉर्म्युला या ठिकाणी यूज करणार आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या दोन्ही फॉर्म्युल्याच्या मदतीने या ठिकाणी फर्स्ट एन टर्म्सची सम बेरीज या ठिकाणी आपण काढू शकतो. मराठीमध्ये तुम्ही याच पॉइंटला अंकगणितीय श्रेणीच्या पहिल्या n पदांची बेरीज असं या ठिकाणी म्हणू शकता. नाव आत्ताच पाहिलेल्या फॉर्म्युल्यांच्या आधारे आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 3.3 ला स्टार्ट करत आहोत. प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये फर्स्ट जो क्वेश्चन आहे दॅट इज द ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. पण तो मी इथं सरळ पद्धतीने सोडवतो. तुम्ही तुमच्या बुक्समध्ये ती ऍक्टिव्हिटी कंप्लीट करून घ्यायची आहे. So let us see. In an arithmetic progression, the first term is 6, common difference is 3. Then find the sum of first 27 terms. म्हणजे एका अंकगणितीय श्रेणीमध्ये पहिली टर्म ही 6 आहे, कॉमन डिफरन्स हा 3 आहे, तर त्यामध्ये पहिल्या 27 पदांची बेरीज त्या ठिकाणी काढून घ्या. तर त्यामध्ये पाहू. आता आपल्याकडे ही डाटा इथं आहे तसा आपण खाली लिहिला आहे. नाव वी हॅव टू राईट द सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन एपी, that is Sn is equal to n upon 2 into bracket 2a plus n minus 1 into d. तर अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला, फर्स्ट मी इथं फॉर्म्युला इथं लिहून घेतलेला आहे. नाव सबस्टिट्यूट ऑल द व्हॅल्यू इन द इक्वेशन. यामध्ये सबस्टिट्यूट करायच्या. S27 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे n ची व्हॅल्यू आपण 27 घेणार आहे. द सेकंड a व्हॅल्यू जी आहे दॅट इज 2 into 6 दिलेली आहे, प्लस परत 27 minus 1 करा आणि d ची व्हॅल्यू ही तुम्हाला दिलेली आहे 3.
अशा प्रकारे. देन 27 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 6 to the 12 इथं सबट्रॅक्शन करायचं आहे प्लस 26 इंटू 3 अशा प्रकारे होईल. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, आपण ह्या 2 ने ह्या दोन्ही पदांना या ठिकाणी डिवाइड करू शकतो. तर 26 इंटू दिस इज 6 हियर प्लस आता 26 ला जर तुम्ही 2 ने भागलं तर इथं 13 येईल पहा आणि हे 3. फायनली 27 इंटू ब्रॅकेट 6 प्लस 39 त्यातली 39 होईल. 39 आणि 6 बेरीज करू 27 इंटू दॅट इज 45. नंतर आपण ज्यावेळेस कंप्लीट करू त्यावेळेस तुमचं आन्सर येईल 1215. दॅट मीन्स S27 हे 1215 अशा प्रकारे येईल. नाउ मूव ऑन टू सेकंड क्वेश्चन हियर, that is sum of 123 even natural numbers. आता पहा आपल्याकडे even natural numbers म्हणजे कुठले येतात तर 2, 4 अशा प्रकारे आपण या ठिकाणी नंबर्स कंटिन्यू करणार आहे. सो व्हेरी फर्स्ट आय विल राईट हियर even natural numbers म्हणजे काय तर सम नैसर्गिक संख्या किती आहे पहा 2, 4, 6, 8 and so on अशा प्रकारे. नाउ सी आता इथं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर प्रत्येक सक्सेसिव्ह टर्म्स मध्ये जो कॉमन डिफरन्स आहे तो 2च आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे इट इज एन एपी, ही एक अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. H is an AP असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. Therefore याची फर्स्ट टर्म ही 2 म्हणता येईल. कॉमन डिफरन्स D सुद्धा 2च या ठिकाणी घेता येईल. आता आपल्याला अशा किती पदांची बेरीज काढायची आहे 123. म्हणून मी n ची व्हॅल्यू माझ्यासाठी इथं 123 घेणार आहे आणि मला जे फाइंड करायचे ते आहे 123 म्हणजे फर्स्ट 123 टर्म्स ची सम आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची. तो वी नो द सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन एपी. आपली जी एपी आहे त्या एपीच्या पहिल्या n पदांची बेरीज Sn is equal to n upon 2 into bracket 2a plus n minus 1 into d अशा प्रकारे आहे. आता यामध्ये S123 that is equal to 123 upon 2 into bracket 2a that is 2 into 2 plus 123 minus 1 आणि कॉमन डिफरन्स जो आहे that is 2 here. 123 upon 2 into bracket 4 plus आता पहा ही जर वजाबाकी तुम्ही केली तर 122 into 2 अशा प्रकारे होईल. आता आपण ह्या 2 ने ह्या दोघांना डिवाइड करू. हे पहा इथं आपण इथंही डिवाइड करू किंवा ही सम करून परत डिव्हिजन केलं तरी चालतंय, पण सिंप्लिफिकेशन यावं सोप्या पद्धतीने होऊन जावं यासाठी आपण ह्या 2 ने काय करू मध्ये डिवाइड करू. सो दॅट इज 2 हियर. 4 ला डिवाइड केलं तर ह्या दोन्ही पैकी केलं तर हे 2 कॅन्सल होईल. दॅट इज प्लस 122. तर फायनली 123 गुणिले 124 अशा प्रकारे आपण करू त्या ठिकाणी 15252 अशा स्वरूपातील. देयरफॉर S123 that is equal to 15,252 अशा प्रकारे आलेला असेल. हां तर आता 2 4 6 8 डॅश 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 350 असे नंबर्स आपल्याला 1 to 350 मध्ये इवन नंबर्स म्हणून मिळत आहेत. आता ऑब्झर्व केलं तर दिस इज एन एपी. सो इट इज एन एपी. हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये जी फर्स्ट टर्म आहे दॅट इज 2. कॉमन डिफरन्स देखील 2च आहे. आता सेकंड इम्पॉर्टंट म्हणजे याची जी nth टर्म आहे पहा Tn दॅट इज व्हॉट 350.
लास्ट टर्म आहे 350. आता या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये नेमके किती टर्म्स आहेत, हे असे नंबर किती आहेत हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. त्यासाठी आपल्याला tn चा फॉर्म्युला, जो आपला nth टर्मचा फॉर्म्युला आहे, तो यूज करायचा. Therefore tn is equal to a plus n minus 1 into b असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. दिस इज द n टर्म ऑफ एन एपी. तर tn आहे 350 which is equal to 2 plus n minus 1 into 2. आता फायनली आपण एक काम करूयात की हे 2 इकडे शिफ्ट करू आणि ह्या 2 ने परत इकडे डिवाइड करायचे. तर हे 2 इकडे शिफ्ट केलं, 350 minus 2 that is 348 अशा प्रकारे होईल आणि that is 2 into bracket n minus 1 असं शिल्लक. ह्या 2 ने इकडे डिवाइड करूयात, that is 348 upon 2 and that is equal to n minus 1. आता आपण डिव्हिजन करायचं आहे. 2 ने भाग बसवा. पहा, बे 7 14 आणि बे 8 and that is equal to n minus 1. इकडे एक शिफ्ट करा, अधिक होऊन जाईल, म्हणजे n ची फायनल व्हॅल्यू ही तुमची 175 असेल. म्हणजे 1 ते 350 यामध्ये जे इवन नंबर्स आहेत ते किती आहेत, 175 इवन नंबर्स आहेत. आता आपल्याकडे n ची व्हॅल्यू आहे, फर्स्ट टर्म आहे, लास्ट टर्म आहे, म्हणजे आपण फर्स्ट n टर्मच्या समच्या फॉर्म्युल्या आधारे आपण या सर्व नंबरची सम त्या ठिकाणी माहित करू शकतो. तर चला, वी नो सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ an AP. आता याचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. Sn is equal to n by 2 into bracket T1 plus Tn. आठवतोय हा फॉर्म्युला? आपण 2 फॉर्म्युले पाहिलेले आहेत, त्यापैकी हा फर्स्ट आणि लास्ट टर्मच्या आधारे आपण हा फॉर्म्युला लिहिलेला आहे. आता जो n by 2 आहे पहा, तो या ठिकाणी काय आहे, 175 upon 2 लिहिता येईल आणि जी फर्स्ट टर्म दॅट इज 2 प्लस लास्ट टर्म जी आहे आपली या ठिकाणी दॅट इज 350. ओके, आता एक काम करूया, 2 ने या दोघांना डिवाइड करून घेऊ. सो 175 into bracket 1 plus that is 1 7 and that is 5. तर 175 into 176 हा प्रोडक्ट या ठिकाणी आपण, and this product is 30,800. म्हणजे अशा पद्धतीला क्या S 175 ची जी व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे ती आहे 30,800. याचा अर्थ असा होतोय पहा की आपल्याकडे 1 to 350 च्या मध्ये किंवा 1 to 350 पर्यंत जे इवन नॅचरल नंबर्स आहेत यांची जी सम येते ती आहे 30,800, 30,000. नाउ मूव ऑन द क्वेश्चन नंबर 4 हियर. आता पहा, क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला असं सांगितलेलं आहे T19 म्हणजे the 19th term of an arithmetic progression is 52. The 38th term of an AP is 128. Then find the sum of first 56 term of an AP. म्हणजे एका अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये 19वी टर्म 52 आहे, 38वी टर्म 128 आहे. तर त्या अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या पहिल्या 56 टर्म्सची सम करा, बेरीज करा, असं त्या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे. आता सगळ्यात स्टार्टिंगला आपल्याकडे जो Sn चा फॉर्म्युला आहे त्यामध्ये आवश्यक असलेले जे घटक आहेत जसं की फर्स्ट टर्म असेल, कॉमन डिफरन्स असेल, हे आपल्याला या ठिकाणी माहित करावं लागतं. मग इथं मी असं म्हणा, फॉर 19th टर्म काय लिहिता येतं, T19 is equal to 52 and for this Cn is equal to 90.
Now we know the formula of Tn. Tn it is equal to a plus n minus 1 into d. आता या फॉर्म्युला आधारे आपण इथं आपण n ची Tn ची व्हॅल्यू 52 सबस्टिट्यूट करूया. 52 प्लस a 52 इज इक्वल टू a प्लस n ची व्हॅल्यू 19 आहे. 19 मायनस 1 दॅट इज 18d असं त्या ठिकाणी लिहिता येईल. अँड देअरफॉर a प्लस 18 d इज इक्वल टू 52 असं तुम्ही लिहू शकता. दिस इज इक्वेशन नंबर 1. Now similarly for 38th term आपल्याला लिहिता येईल T38 is equal to 128 and n is equal to 38 अशा प्रकारे आपण ते लिहू शकतो. Therefore Tn is equal to a plus n minus 1 into d. आता जो Tn आहे तुमच्याकडे दॅट इज 128 दॅट इज इक्वल टू a प्लस आता 38 मधून एक गेलं तर त्या ठिकाणी 37d तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. अँड देअरफॉर a प्लस 37d इज इक्वल टू 128 दॅट इज इक्वेशन नंबर 2. अशा प्रकारे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 तुम्ही ऑब्टेन करा. हे दोन इक्वेशन हे इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल्स अशा प्रकारची इक्वेशन्स आहेत. तर त्यांना आपण आपल्या मेथडने सॉल्व करू. सो इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 असं आपण करू शकतो. a चे कोएफिशिएंट सेम आहे, साइन सेम आहे. देयरफॉर a प्लस 37d इज इक्वल टू 128 a प्लस 18d दॅट इज इक्वल टू आता पहा या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे 52. ओके या ठिकाणी आपण इक्वेशन 2 आणि 1 मध्ये सबट्रॅक्शन न करता पहा या दोघांची आपण सम करूया. वी हॅव 2a प्लस आता ही जर सम केली दॅट इज 5 कॅरी 1 देन दिस ऑल्सो 5 d दॅट इज इक्वल टू आता ही सुद्धा सम करा पहा दॅट इज 0 कॅरी 1 that is 8 and that is 1. So this is equation number 3 here. आता या ठिकाणी एक इम्पॉर्टंट गोष्ट आपण या ठिकाणी करणार आहे. द फॉर्म्युला ऑफ Sn. आपल्याला किती टर्मची सम घ्यायची आहे टू फाइंड सम ऑफ फर्स्ट 56 टर्म Sn is equal to n upon 2 into bracket 2a plus n minus 1 into d असा फॉर्म्युला आपण Sn चा लिहू शकतो. आता आपल्याला s किती करावं लागेल 56 that is equal to 56 upon 2 into bracket. आता पहा इथं 2 आपल्याकडे a ची जी व्हॅल्यू आहे पहा 2a ॲज इट इज ठेवायचं आहे प्लस n जो आहे दॅट इज 56 होतोय है ना. तर 56 मायनस 1 दॅट इज 55d असं या ठिकाणी होईल. आता या इक्वेशन मध्ये इक्वेशन 3 मध्ये जी व्हॅल्यू आहे दॅट इज 2a प्लस 55d दॅट इज 180. तर ती इथं सबस्टिट्यूट करा. सो 56 अपॉन 2 into 180 हे कळालंय. ह्याची व्हॅल्यू आपण इक्वेशन 3 मधून टाकलेली आहे. आता डिवाइड करा दॅट 56 into 90 देन फायनली हे 0 ॲज इट इज राहील. 57 54 ला 4 5 येतील 5 9 45 आणि 5 50. सो फायनली S56 ची जी व्हॅल्यू आहे दॅट इज 5040 अशी आलेली आहे. नाउ मूव ऑन द ऍक्टिव्हिटी इन द क्वेश्चन नंबर 5 हियर. यामध्ये पाहिले सांगितलेलं आहे पहा तुम्हाला 1 to 140 च्या मध्ये असलेल्या आणि 4 ने डिव्हिजिबल असलेल्या नंबर्सची सम त्या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. सो 1 to 140 या नॅचरल नंबर्स मध्ये डिव्हिजिबल बाय 4 जे आहेत ते किती आहेत 4 8 12 डॅश 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 आणि 136
1 to 140च्या मधले असं म्हटलेलं, त्यामुळे 140 आपण घेतलेलं नाही. नाव हाऊ मेनी नंबर्स, दॅट इज n आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. तर या ठिकाणी n फाइंड आउट करायचं आहे, दॅट इज क्वेश्चन मार्क. a ची व्हॅल्यू तिथं 4 असेल आणि d ची व्हॅल्यू देखील 4 असेल. आता जो tn चा फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये tn तुम्ही 36 घेतलेला आहे. a ची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी 4 घ्यायची आहे, n फाइंड आउट करायचा आहे, d ची देखील व्हॅल्यू 4 घ्यायची आहे. आता हे इकडे सॉल्व्ह करू आपण. 136 is equal to 4 plus that is n minus 1 into 4. आता याला 4 ने जर डिवाइड केला तर 4 3 12 4 4 16 that is 1 plus n minus 1. हा इकडे घेऊन सबट्रॅक्ट करा, that is 33 is equal to n minus 1. आणि फायनली हा इकडे ऍड करा, that is 34. म्हणजे आपण ह्या 1 1 ला जरी कॅन्सल केलं तरी चालेल, that is n is equal to 34 here. म्हणजे किती नंबर्स आहेत, 1 ते 140 मध्ये असलेले आणि 4 ने डिव्हिजिबल असलेले हे नंबर्स एकूण 34 आहे, 34 आहे. मग या ठिकाणी n ची व्हॅल्यू जी आहे दॅट इज 34. आता पहा यावरून आपल्याला sn फाइंड आउट करायचा आहे, दॅट इज s34 दॅट इज 34. आता इथं 2a करायचं असतं, दॅट इज 2 into 4 प्लस 34 minus 1 दॅट इज 33 into d ची व्हॅल्यू देखील त्या ठिकाणी 4. आता हा देखील पार्ट आपण या ठिकाणी साइडला सॉल्व्ह करून घेऊया. दॅट इज 34 डिवाइडेड बाय 2 त्या ठिकाणी घेतली 1 and that is 70 into ब्रॅकेट 4 गुणे 8 होईल प्लस 12 ला 2 चे 1 येते, 12 1 13 होती. ओके, नाउ 17 into ब्रॅकेट 140 अशा. तर फायनली हा 2380. So this is the sum of first 34 terms, that is 2380 अशा प्रकारे. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पहा, the sum of first 55 terms of an AP is 3300. म्हणजे पहिल्या 55 टर्मची जी सम आहे, बेरीज आहे, ती दिलेली आहे 3300 आणि तुम्हाला फाइंड आउट करायचे 28th टर्म ऑफ एन AP, 28वी टर्म. आता आपल्याला फर्स्ट तर काय करावं लागेल, वी नो द सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन AP याचा फॉर्म्युला आपण लिहू, Sn is equal to n by 2 into bracket 2a plus n minus 1 into d bracket close. आता यामध्ये S55 जो आहे पहा, तो आहे 55 upon 2 into bracket. आता हे टर्म आपण असंच लिहू, 2a plus n minus 1 म्हणजे किती, 55 minus 1 that is 54 into d. हे असं तुम्हाला पाहायला भेटेल. आता फायनली ही जी S55 आहे त्याची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 3300. इट इज इक्वल टू 55 upon 2 into bracket 2a plus 54d. आता मग आम्ही सांगितल्याप्रमाणे ह्या 2 ने काय करू आपण, ह्या दोन्ही टर्मला मध्ये डिवाइड करायचं आहे. सो डिवाइड करूया, चला 55 into bracket a प्लस, आता इथं डिवाइड केल्यानंतर बघा 2 गुणे 4 होईल आणि 2 सती 6. तर a प्लस 27d अशा प्रकारे तिथं भेटलेला आहे. आणि फायनली हा 55 इकडे डिनॉमिनेटर मध्ये पाठवून द्या. सो 3300 डिवाइडेड बाय 55 and that is equal to a plus 27d. आता इथं आपण 11 ने डिवाइड करू शकतोय फायनली. तर 11 3 जा 11 5 जा आणि 5 सत्तीस दॅट इज 60. म्हणजे फायनली a प्लस 27d ची व्हॅल्यू जी आहे दॅट इज 60. दिस इज इक्वेशन नंबर 1. अशा प्रकारे इक्वेशन 1 आपण या ठिकाणी ऑब्टेन केलेले आहे.
आता फायनली तुम्हाला 28th टर्म त्या ठिकाणी फाइंड आउट करायचे. nth टर्म ऑफ एन एपी. आता nth टर्म काय असते अरिथमेटिक प्रोग्रेशनची, तर टी इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. आता तुम्हाला जी टर्म फाइंड आउट करायची आहे ती 28वी टर्म आहे. therefore T28 is equal to A plus 28 minus 1 into D. तर T28 it is equal to A plus इथं किती होईल पहा 27D. that is equation number 2. पण इक्वेशन 1 मध्ये आपण A plus 27D ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे and therefore T28 is 60 from equation 1 and 2. From इक्वेशन 1 and 2 आपण म्हणू शकतो P28 it is equal to 60. That is 60. Now look at the question number 7 here. 7th question मध्ये तुम्हाला सांगितलंय की in an arithmetic progression the sum of consecutive terms, 3 consecutive terms, that is 27, and their product is 504. Then find that terms. आता पहा याचा मराठीमध्ये सरळ सरळ अर्थ असा आहे की तुम्हाला एका अंकगणितीय श्रेणीच्या सलगच्या 3 पदांची बेरीज ही 27 दिलेली आहे आणि त्यांचा गुणाकार हा 504 दिलेला आहे. तर मग त्या 3 टर्म्स कुठल्या असं तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. आता हे फाइंड आउट करत असताना, हे माहित करून घेत असताना आपण फर्स्ट इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जी या जे टर्म्स ज्या कन्सिडर करायच्या त्यामध्ये एक विशेषता आहे ती आपण आधी समजून घेणार आहे. लेट्स कन्सिडर that terms are, आता त्या टर्म्स कुठल्या असतील पहा. फर्स्ट टर्म जी आहे a मायनस डी असं आपण कन्सिडर करू. सेकंड टर्म इज a अँड लास्ट टर्म इज a प्लस डी. आता यामध्ये मिडल टर्म जी आहे ती a असल्या कारणानं याच्या आधीची टर्म ही a मायनस डी असेल आणि नंतरची टर्म ही a प्लस डी असेल. सो फ्रॉम गिवन कंडिशन आता बघा जी कंडिशन तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामध्ये सम सांगितली आहे a मायनस b प्लस a प्लस d अँड दॅट इज इक्वल टू 27. a या ठिकाणी 3a असं होईल आणि हा जो d आहे तो कॅन्सल आउट होईल. दॅट इज 27 अँड दॅट a इज इक्वल टू 27 म्हणजेच a ची व्हॅल्यू तुमच्याकडे आलेली आहे 9. म्हणजे थोडक्यात ही मिडल टर्म आपल्याला लगेच भेटलेली आहे. नाउ युजिंग द सेकंड कंडिशन ऑफ द प्रोडक्ट बाय सेकंड कंडिशन. आता दुसरी जी कंडिशन तुम्हाला दिली आहे पहा त्यांचा प्रोडक्ट हा 504 त्या ठिकाणी दिलेला आहे. देअरफॉर a मायनस b इंटू a प्लस d असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. अँड दॅट इज इक्वल टू 504. आता एक काम करूया, आपल्याकडे जो a आहे तो सबस्टिट्यूट करून घ्या. दॅट इज 9 मायनस d in another bracket 9 plus d आणि फायनली हा जो a आहे तो इथं 9 ठेवूया. दॅट इज 504. आता इथं एक वेळेस सबट्रॅक्शन एक वेळेस सम आहे तर आपल्याला माहिती आहे कसं आपण सॉल्व्ह करतोय. फर्स्टचा स्क्वेअर दॅट इज 81 मायनस सेकंडचा स्क्वेअर दॅट इज d स्क्वेअर अँड 9 इट इज इक्वल टू 504. ऑलराइट, नाव डिवाइड करून घ्या. 81 मायनस डी स्क्वेअर दॅट इज इक्वल टू, त्याला डिवाइड करायचं आहे आपण. तर 9 45 किती उरत आहे 5 शिल्लक राहील 9 सख्ख 54. फायनली हा 81 इकडे घ्या मायनस डी स्क्वेअर इट इज इक्वल टू 56 मायनस 81. आता या ठिकाणी मायनस डी स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू तुम्हाला फायनली असं लिहिता येईल 11 मायनस 6 दॅट इज 5 कॅरी 1 8 minus 6 again that is 2.
minus this is, and d square it is equal to 25. Therefore d is equal to 5. And this may be plus or minus. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हा d तुमचा मे बी प्लस किंवा मायनस असू शकतो, कारण आपण त्या ठिकाणी स्क्वेअर रूट घेतलंय आणि घेतलेलं स्क्वेअर रूट हे दोन्ही प्रकारे असू शकतं, मे बी पॉझिटिव्ह मे बी निगेटिव्ह. आता एक वेळेस आपल्याला d माहित झालाय, a माहित झालाय, तर आपण त्या टर्म्स लिहू. Therefore these terms are, आता पहा त्या टर्म्स काय असतील. आता आपण जर फर्स्ट a प्लस यूज केलं असेल तर त्या टर्म्स असतील 9 minus 5 that is 4, 9 and 14 अशा प्रकारे असतील. लक्षात पहा, इथं आपण 9 minus 5 that is 4 म्हणू शकतो. This is 9 here, and 9 plus 5 that is 14 म्हणू शकतो. और आता दुसरी यांची पॉसिबिलिटी जर आपण -5 यूज केला असेल तर या ठिकाणी 9 मायनस मायनस प्लस होईल, दॅट इज 14, 9 and 4. फक्त त्यांचं जी ऑर्डर आहे ती चेंज होणार आहे, बाकी सगळं ठीक आहे. तर एक वेळेस प्लस आणि एक वेळेस मायनस घेऊन मी त्या ठिकाणी दोन पॉसिबिलिटीज टर्मच्या लिहिलेल्या आहेत. नाउ लुक ॲट द क्वेश्चन नंबर 8 हियर. 8वा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये काय सांगितले पहा. फाइंड द 4 consecutive terms of an arithmetic progression whose sum is 12 and the sum of third and fourth term is 14 द्या. आताच्या सारखाच क्वेश्चन आहे पहा, त्याच्यामध्ये फक्त आता 4 टर्म्स त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहेत. यामध्ये त्यांनी तुम्हाला असं म्हटलंय की अशी अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की ज्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्सची सम ही 12 आहे आणि तिसरी आणि चौथी जी टर्म आहे त्या 4 टर्म्स मधली, तर त्यांची सम ही 14 आहे. तर या ठिकाणी त्या 4 टर्म्स कुठल्या असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर आताच्या प्रमाणात लेट दॅट टर्म्स आता त्या टर्म्स ज्या आहेत तुम्ही असं कन्सिडर कराल a minus b, a plus b आणि याच्यानंतर जी 4 टर्म असेल पहा a plus 2d अशी आपल्याला घ्यावी लागेल. सो दीज आर द 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स ऑफ दॅट अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता दिलेल्या कंडिशन प्रमाणे फ्रॉम गिवन कंडिशन आपल्याला काय म्हणता येईल पहा, यांची सम 12 आहे. सो a minus b है plus a plus b plus a plus 2d and that is equal to 12. हे 12 होईल. a म्हणजे सम करायचे 1 2 3 and 4, that is 4a. आता हा d कॅन्सल होईल प्लस 2d and that is equal to 12. आपण 2 ने डिवाइड करू. 2a plus b is equal to 6. So this is equation number 1. असं आपल्याला म्हणता येईल. Now the second condition here from second condition. आता second condition मध्ये तुम्हाला सांगितलं आहे की ज्या टर्म्स आहेत थर्ड आणि फोर्थ ह्या दोन टर्म यांची बेरीज त्या ठिकाणी दिलेली आहे, that is 4. So that is a plus b plus a plus 2d and that is equal to 14. आता इथं होईल 2a plus 3d that is equal to 14. that equation number 2 here. अशा प्रकारे आलेलं आहे. आता इक्वेशन 1 आणि 2 हे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल आहेत, तर त्यांना आपण आपल्या मेथडने सॉल्व करायचं आहे. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. 2 मधून 1 ला सबस्ट्रॅक्ट करा. दॅट इज 2a plus 3d is equal to 14. 2a plus b is equal to 6. सबस्ट्रॅक्शन करताना खालचे साइन अपोजिट करायचे तुम्हाला. 2a कॅन्सल, that is 2d is equal to 14 minus 6 that is 8 and finally your d is equal to 4. जो d आलेला आहे that is the 4. तो अशा प्रकारे 4 आलेला आहे. आता once we get the value of d here, ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करू.
तर पहा इक्वेशन 1 मध्ये मी ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय, दॅट इज 2a plus 4 is equal to 6. So 2a is equal to 6 minus 4, that is 2, and a is equal to 1. अशा प्रकारे a आणि d दोन्ही आपल्याला मिळालेले आहेत. तर फायनली आपण त्या टर्म्स लिहू. Therefore these terms are, आता त्या टर्म्स पाहूया. पहिले a minus b म्हटलं की त्या ठिकाणी 1 minus 4, that is minus 3. परत आहे a, that is 1. परत आहे की a plus b, that is 5, and a plus 2d करायचे आपल्याला त्या ठिकाणी 1 plus a, that is 9. तर ह्या ती 4 टर्म्स त्या ठिकाणी आहेत. Now look at the last question of this practice set here. If T9 is 0, then show that the P29 is twice the P19. म्हणजे काय, जर एखाद्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये 9वी टर्म ही 0 असेल तर त्या अरिथमेटिक प्रोग्रेशनची 29वी टर्म ही 19व्या टर्मच्या डबल असते, दुप्पट असते. असं तुम्हाला या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे. आता आपण सगळ्यात सुरुवातीला ज्यावेळेस टर्म रिलेटेड क्वेश्चन असतो त्यावेळेस आपण पहिली काम करणार आहे की आपल्या TN चा जो फॉर्म्युला आहे तो इथं लिहिणार आहे. सो वी नो nth term of an AP. Nth term of an AP, that is Tn is equal to a plus n minus 1 into d. अशा प्रकारे आपण हे nth टर्म लिहू शकतो. वन्स वी गेट अ nth टर्म हियर, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी 9th टर्म जी आहे ती लिहिणार आहे. देअरफॉर T9 is equal to a plus, आता इथं पण 9 ठेवलं तर आपण 8d म्हणू शकतो, पण T9 तर 0 आहे. देअरफॉर a plus 8d is equal to 0. याचं रिझन आपण या ठिकाणी देऊ T9 is equal to 0. हे त्यांनीच तुम्हाला दिलेलं आहे. दिस इज इक्वेशन नंबर 1. आता पाहू ह्याचा आपल्याला कुठं उपयोग करता येईल ते आपण नेक्स्ट पुढे विचार करणार आहोत. आता आपल्याला फर्स्ट P29 या ठिकाणी लिहायची आहे. देअरफॉर T29 is equal to, आता याच्यामध्येच व्हॅल्यू ठेवा, a plus 29 minus 1, that is 28d असं तुम्हाला लिहिता येईल. and this is equation number 1 here. हे इक्वेशन 1 म्हणता येईल, किंवा याच्यामध्ये काय करूयात आपण a ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करून घेऊया. देअरफॉर T29 is equal to, आता a ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन प्रमाणे जर मी याला इकडे शिफ्ट केलं तर मायनस ab होईल. मायनस ab प्लस 28d. तर 28 मायनस 8 किती व्हायला पाहिजे, दॅट इज 20d. दॅट इज T29 and this is equation number 2. Similarly, आता लिहूयात आपण इक्वेशन नंबर 19. T19 सॉरी. T19 is equal to, यामध्ये a plus 19 minus 1, that is 18d. आणि याच पद्धतीने आपण इथं a ची व्हॅल्यू देखील मायनस 8 ठेवू शकतो, 8d. So T19 that is equal to minus 8d plus 18d, आणि फायनली T19 ची जी व्हॅल्यू येईल ती 10d. that is equation number 3. तर इक्वेशन 3 आहे, इक्वेशन 2 आहे. या दोन इक्वेशनला चेक केलं तर कळेल तुम्हाला की T29 हा 20 टाइम्स d आहे आणि T19 हा 10 टाइम्स d आहे. म्हणजे फायनली आपण म्हणू शकतो therefore from equation 2 and 3 असं लिहिता येईल तुम्हाला, that T29 is double to the T19. So in this way we finish with the practice set.